एव्हरीवन, शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धीपत्रक जाहीर झालेलं आहे आणि ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ती म्हणजे निवडणूक आयोगाची प्रलंबित शिक्षक भरती कन्वर्ट राऊंड असेल, इंटरव्ह्यू राऊंड असेल, त्यासाठी आता परमिशन मिळालेली आहे। त्यासाठी आपल्या सर्वांचे धन्यवाद आणि त्याचबरोबर शालेय विभागाने सतत सातत्याने प्रयत्न केला, त्यांच्या टीमचे सुद्धा मनापासून धन्यवाद। तरीसुद्धा मित्रांनो, आपल्या मनामध्ये बरेच प्रश्न आहेत की कन्वर्जन राऊंडची जी यादी आहे ती कधी लागणार आहे, त्याचबरोबर विथ इंटरव्ह्यूची यादी आहे ती कधी लागणार आहे। 2017 बद्दलचे सुद्धा सतत कमेंट सेक्शनमध्ये प्रश्न आहेत की त्यावरतीचं काय, या संदर्भात थोडेसं अपडेट आहे। जे न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झाल्यावरती आपण थोडीशी इन्क्वायरी केलेली आहे, त्या संदर्भात तुम्हाला या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करत आहे। सो गरजवंतांना नक्की शेअर करा। मित्रांनो, आपण पाहतोय की पवित्र पोर्टल जो हे न्यूज बुलेटिन आहे 10 जूनचं, त्याच्यामध्ये पहिल्याच पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे की म्हणजे आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही, या संदर्भात होऊ नये, ज्या सध्या निवडणुका आहेत त्याचं होऊ नये या संदर्भात आता पुढील पदभरती शिक्षक पदभरती प्रक्रिया राबवण्यास मान्यता आज सायंकाळी प्राप्त झालेली आहे। दुसरा पॉईंट आपल्याला सांगतो की 25/2/2024 रोजी जी काही 11,000 जवळपास शिक्षकांची यादी जाहीर झालेली आहे, त्या संदर्भात काही नियुक्त्यांचे बाकी होत्या, त्यासुद्धा आता करता येतील, त्यालासुद्धा कुठला अडथळा राहणार नाही आहे। जो तिसरा पॉईंट आहे, दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिलेली आहे। त्यामुळे आता जसं आपण म्हणतो की समांतर आरक्षणाची काही पदं होती आणि ते काही जे कन्वर्जन होऊन जे काही येणार आहेत, त्यामुळे जे काही पहिले GR होते त्याच्यानुसारच आता जे काही पदं कन्वर्ट झाली नव्हती ते करण्यासाठी सुद्धा शासनाच्या स्तरावरची सगळी प्रक्रिया इथं मात्र पूर्ण झालेली दिसते। आता चौथा पॉईंट आहे, तो आपण पाहूया। त्यानुसार माजी सैनिक व इतर समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त प्रमाणपत्र करण्यासाठी आयुक्त कार्यालयातील उपसंचालक यांनी कार्यालयास सक्षम भेट देऊन प्रस्ताव सादर केलेला आहे आणि त्या संदर्भात चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केलेली आहे आणि ही मान्यता अगदी लवकरात लवकर मिळणार आहे, कारण आता जे निवडणूक आयोगाचं काम झालेलं आहे, यादीचं पूर्ण काम झालेलं आहे, त्यामुळे आता फक्त ना हरकत प्रमाणपत्र आहे ते फक्त बाकी आहे आणि ते लवकरात लवकर, म्हणजे मला असं वाटतं लास्ट टू लास्ट दोन्ही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की या आठवड्यामध्येच ह्या कन्वर्जन राऊंडचा जो राऊंड आहे तो लागू शकतो आणि ती लागण्याची प्रक्रिया मात्र आता म्हणजे त्याची बरेपैकी कार्यवाही पूर्ण झालेली आहे आणि बाकीचं बघतोय आपण। नेक्स्ट पॉईंट, समांतर आरक्षणाबाबतची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल। आता लक्षात घ्या, विथ इंटरव्ह्यू आहे तो कन्वर्जन राऊंड लागल्यानंतर आणि त्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती लागणार आहे, त्यामुळे विथ इंटरव्ह्यू राऊंडसाठी वेळच लागेल। म्हणजे समांतर आरक्षणाबाबतची आता जी काही परमिशन आहे किंवा ना हरकत आहे त्यांची लिस्ट लागेल आणि त्याची जी काही कार्यवाही आहे त्याची एकदा लिस्ट लागली की नंतर ते झाल्यावरती विथ इंटरव्ह्यूची लिस्ट लागणार आहे, त्यामुळे याला थोडा वेळ लागणार आहे। प्रथमतः कन्वर्जन राऊंड लागणार आहे, परंतु आता आचारसंहितेचा कुठला अडथळा नसणार आहे सप्टेंबर महिन्यापर्यंत, त्यामुळे हा सुद्धा राऊंड लवकरात लवकर लावण्यासाठी आपण प्रयत्न करतोय। शालेय विभागसुद्धा प्रयत्नशील आहे। एकदा का कन्वर्जन राऊंड लागला की नंतर विथ इंटरव्ह्यू राऊंड लागण्यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात येईल आणि त्याचबरोबर ज्या काही दोन्ही टिप्स सर्वांसाठीच आहेत की अधिकृत माहितीवर विश्वास ठेवू नये, अनधिकृत, कारण आपण पाहिलेलं आहे अधिकृत हे न्यूज बुलेटिन आहे आणि त्याच्यावेळी वेळोवेळी आपल्याला आयुक्त कार्यालयातून, मंत्रालयातून, शालेय विभागातून नेहमीच आपल्याला माहिती देण्यात येते। सर मित्रांनो, एकच याच्यातून क्लिअर होतं की जे काही न्यूज बुलेटिन प्रसिद्ध झाल्यानंतर जे काही इन्क्वायरी केली त्याच्यानंतर एक असं समजलं की एवढ्या आठवड्यामध्ये कन्वर्जन राऊंड लागतोय। सो जे आपले भावी शिक्षक आहेत आतुरतेने वाट पाहत होते, आपण बोललो होतो की 15 तारखेपर्यंत 15 जूनपर्यंत जर हा जर राऊंड लागला नाही, लास्ट टू लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, तर मात्र आपल्याला 17-18 आपल्याला अजून एकदा आझाद मैदानामध्ये आंदोलन करायला सुरुवात करावी लागेल असं आपण म्हणजे आव्हान केलं होतं व्हिडिओमध्ये, परंतु त्याचीसुद्धा गरज पडणार नाही आहे,
कारण तोपर्यंत हा राऊंड लागेल. त्यासाठी शालेय विभागाचे धन्यवाद. त्यामुळे तुम्ही आता फक्त थोडीशी लढाई बाकी आहे. फक्त विथ इंटरव्ह्यूची जे काय आपले 9 ते 12चे पहिल्यापासून अगदी वाट पाहतात आहे त्यांच्यासाठी अजून म्हणजे थोडंसं वाटच बघायला लागणार आहे. परंतु तो सुद्धा राऊंड लागण्याचं म्हणजे सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सो स्टे कनेक्टेड. त्याचबरोबर 2017ची जी 50% मागासवर्गीय कपात आहे त्यांचीसुद्धा भरती संदर्भातील मंत्रालयीन स्तरावर कार्यवाही सुरू आहे. त्याच्या संदर्भातसुद्धा न्यूज बुलेटिन थ्रू तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये माहिती देण्यात येईल. सो परंतु त्यांचीसुद्धा लिस्ट लवकरात लवकर लागण्यासाठी शालेय विभाग प्रयत्नशील आहे. सो मित्रांनो, स्टे कनेक्टेड. अजून काही अपडेट्स असतील तर तुम्हाला व्हिडिओ थ्रू नक्की कळवण्यात येतील. धन्यवाद.